नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. राज्यामधल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1339 कोटी 49 लाख रुपये निधी वितरित करायला मान्यता मिळाली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने या संदर्भातला शासन निर्णय जारी केलाय, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमरावती विभागासाठी 565 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 721 कोटी रुपये, तर उर्वरित रक्कम इतर विभागांसाठी वितरित केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांचा दौरा केला. यावेळी निकषांपलीकडे जाऊन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आम्ही साधारण टंचाईच्या वेळी जी मदत केली जाते, सवलती दिल्या जातात त्या देऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच दिवाळीपूर्वीच ही मदत दिली जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल. ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ. कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू. काही अडचण नाही आहे. जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची. ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत. आपले जे NDRFचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत. ते रिवाईज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत. त्याच नॉर्म्सने आपण मदत करणार आहोत. देशभरात 22 सप्टेंबर पासून सुधारित वस्तू आणि सेवा कर लागू झालाय. या सुधारणा भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. प्रसिद्ध गीतकार आणि शायर मनोज मुंतशिर यांची संकल्पना असलेल्या मेरा देश पहले द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री नरेंद्र मोदी या संगीतमय कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले क्रांतिकारी पाऊल आहे. या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत, कारण त्याच्यावर GST हा कमी करण्यात आलेला आहे. दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे, त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टील मध्ये महाराष्ट्र सर्वात मोठी भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. AIIFA स्टीलेक्स 2025 या स्टील महाकुंभचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या गोरेगावमध्ये झालं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रामध्येच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा देशातील सर्वोत्तम राज्य बनवायचंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. आता लवकरच ठाणेकरांना मेट्रोनं प्रवास करता येणार आहे. त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मेट्रो 4ची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामधील गायमुख जंक्शन ते गायमुख गाव, घोडबंदर रोड ते कासार वडवली या दरम्यान ही तांत्रिक चाचणी घेण्यात आली. लवकरच हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रोमुळे ठाण्यामधील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचा दावा सुद्धा केला जातोय. या मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये आहे. प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा सुद्धा आहे. त्याचबरोबर स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली सुद्धा यामध्ये आहे. अडथळा शोध उपकरण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी दरवाजा सुद्धा यात आहे. ऑनबोर्ड सार्वजनिक उद्घोषणा आणि माहिती प्रणाली सुद्धा यामध्ये आहे. ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली सुद्धा यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता संकेतस्थळावर eKYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ही प्रक्रिया मोबाईलवरून सुद्धा सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील 2 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी लाभार्थ्यांना केलंय. या बातमीसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.